अभिजितजी काय सांगाल झारखंडमध्ये परिस्थिती कुठे ना कुठेतरी बिघडतीये. तिथं काल वॉटर जे आहे पाणी मारण्यात आलं विद्यार्थ्यांवरती आणि अजूनही आंदोलन जे आहे हे तीव्रता बघायलाच मिळते. नाही, वॉटर कॅनन गनने वॉटर कॅनन नव्हत्या, त्या टिअर गॅस सुद्धा वापरल्या, लाठीचार्ज सुद्धा केलाय. काल रात्री देवेंद्र महातो सोबत माझं बोलणं झालेलं आहे. मी त्यांना फोन केलेला होता आणि तेव्हा त्यांची जी सिच्युएशन होती अतिशय वाईट होती. त्यांनी जे मला सांगितलं ते हे आहे की पोलिसांनी त्यांच्यावरही लाठीचार्ज केलेला आहे. जे देवेंद्र महातो स्वतः 9 दिवसापासून अनशनवर होते, उपोषणावर होते आणि त्यांनाही पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यांना आता चेस्ट पेनही होते आणि त्यांच्यासाठी माझ्या म्हणजे एकदमच वाईट वाटलं मला त्यांच्यासोबत बोलून की कसं काय ही सरकार अशा विद्यार्थ्यांसोबत असं करू शकते. झारखंड असो किंवा जंतर मंतर असो, कुठलीही सरकार असो, विद्यार्थ्यांना या प्रकारची वागणूक का देण्यात येते मला समजत नाही. कारण की जेव्हा एखादी पॉलिटिकल पार्टी प्रोटेस्ट करते तेव्हा तुम्ही लाठीचार्ज करत नाही, तेव्हा तुम्ही टिअर गॅसचा वापर करत नाही. पण जेव्हा या देशातले विद्यार्थी प्रोटेस्ट करतायत, जंतर मंतर असो किंवा झारखंड असो, तेव्हा तुम्ही टिअर गॅस आणि लाठीचार्ज करताय, तर हे तर अजिबातच झालं नाही पाहिजे. दिस इज व्हेरी व्हेरी सॅड व्हॉट हॅज हॅपन इन झारखंड येस्टरडे. आणि आम्ही पूर्णपणे झारखंडचे स्टुडंट जे प्रोटेस्ट करतायत त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या ज्या काही डिमांड्स आहे त्यांचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो. काल देवेंद्र महातोंनाही मी हेच सांगितले. तुम्ही स्वतः तिथं जाणार आहात कारण मोठ्या वर्गाची अशी मागणी आहे किंवा असं एक विरोधाभासी टीका सुद्धा केली जाते की तुम्ही तिथं का जात नाही. हे बघा, देवेंद्र महातो झारखंडमध्ये जे चालू आहे त्याचे ते लीडर आहेत आणि त्या प्रकारे त्यांनी नेतृत्व केलेलं या मुवमेंटचं ते खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे त्यांनी. आणि आमची टीम त्यांना तिथं आहे, आमची टीम त्यांचं समर्थन करते, त्यांना जी काही मदत लागतीये ती करते. काल हॉस्पिटलमध्ये पण आमची पूर्ण वेळ त्यांच्यासोबत आमची टीम थांबलेली होती. आज सकाळी माझ्या टीमसोबत कॉल झाला, मी त्यांची माहिती घेतली. म्हणलं आता देवेंद्र भाईची तब्येत कशी आहे कशी नाही. आमचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त लोक कसे पुढे येतील, नवीन स्टुडंट्स चेहरे कसे इस्टॅब्लिश होतील ते आहे. देवेंद्र महातो इज द लीडर अँड वी वॉन्ट हिम टू बी द लीडर. तिथं जाऊन आम्हाला हायजॅक नाही करायचंय. त्यासाठी आम्ही जी आमची टीम आहे ती पाठवलेली आहे आणि देवेंद्र महातो यांच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे. सर 15 ऑगस्ट काल तुम्ही एक स्वतः घोषणा केलेली आहे. 15 ऑगस्ट पासून तुम्ही खासगी शाळांसंदर्भामध्ये एक वेगळं धोरण स्वीकारणार आहात. काय नेमकं आहे? मागच्या 80 वर्षात आपल्या देशाला आता स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आहेत, पण 80 वर्षानंतरही आपल्या देशातल्या ज्या शाळा आहेत, खास करून ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत, अतिशय वाईट कंडिशन आहे त्यांची. कोणीच लक्ष दिलेलं नाहीये या देशात. म्हणजे आपण पाहिले की कसे नोटबंदीनंतर हेडक्वार्टर बांधण्यात आले, आता नवीन पार्लिमेंट बांधण्यात आली, नवीन PM हाऊस बांधण्यात आलं. पण शाळांचं काय? जे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांची मुलं असू द्या, मजुरांची मुलं असू द्या, काय ते या देशाचं भविष्य नाहीये. काय सरकार यांना त्या मुलांना, या देशाचं